भागामध्ये 100 वर्ष संस्थेचं 100 वर्ष आठवणीनं एक नवीन हॉस्पिटल आम्ही सुरू केले साधारण 7-10 वर्ष मागं. या हॉस्पिटलमध्ये दक्षिण भागातले बेळगावचे नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावा म्हणून हे हॉस्पिटल सुरू केलं. मेन हॉस्पिटलला भयंकर गर्दी असल्यामुळं थोडं डिपार्टमेंट आम्हाला इथं दुसरं डिपार्टमेंट सुरू करायचं म्हणून पहिल्यांदा किडनी ट्रान्सप्लांट टीम इकडे एक नवीन तयार करून त्याचं लीड डॉक्टर नीरले, जुनं अगदी जगप्रसिद्ध युरोलॉजिस्ट आहे तो, त्याला इकडे पाठवलं आम्ही की हा हॉस्पिटल डेव्हलप करायला पाहिजे म्हणून. त्याच्या लिडरशिपमध्ये एक आता किडनी ट्रान्सप्लांट, फर्स्ट किडनी ट्रान्सप्लांट झालंय, सक्सेसफुल ट्रान्सप्लांट झालंय आणि त्याबद्दल आम्ही त्याचे पेशंटला आणि डॉक्टर टीमला अभिनंदने सांगतो. आमचं पेशंट परशुराम नावाचे आहे, 67 इयर्स. त्यांनी राहणारे गोकाकचे. त्यांचं प्रोफेशन आहे, त्यांनी सगळं हे शीप वगैरे असं हे करतात. त्याच्यामुळं त्यांना किडनी फेल झालं तेव्हा माझ्याकडे आले होते. ते पाय सुजणे, तोंड सुजणे, धाप लागणे हे कारणामुळे आले होते. त्यांना सगळं फुल इन्व्हेस्टिगेशन केल्यावर आम्हाला समजून आलं की त्यांना दोन्ही किडनी फेल झालेलं आहे. ते किडनी फेल झाल्यामुळे आम्ही काय केलं, त्यांच्याशी बोलून त्यांना सगळे ऑप्शन्स दिले. आम्ही डायलिसिस करून घेऊ शकता किंवा ट्रान्सप्लांट करून घेऊ शकता. तर जेव्हा आम्ही ट्रान्सप्लांट म्हटल्यावर त्यांनी ताबडतोब त्याला ॲग्री झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरातले सगळेजण त्यांच्या घरात डिस्कशन केल्यावर त्यांची मोठी मुलगी शांतावा म्हणणारी तयार झाली आणि ती तिच्या हजबंडचे सगळं विचार करून त्यांनी सगळं करून पुढे आले आणि त्याच्यासाठी त्यांनी डोनरसाठी त्यांनी तयार झाले. ह्याच्यामुळं आम्ही काय केलं, सगळ्यांचे दोघे रेसिपियंट आणि डोनर्सची तयारी करून मग आम्हाला त्यांना सगळं लिगल प्रकार किंवा एथिकल हे सगळं आम्ही डिस्कशन करून त्यांचे सगळं परमिशन घेऊन आम्ही 10 मार्चला त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटेशन आम्ही केलं. 10 मार्च केल्यानंतर त्यांना ते पोस्ट ऑपरेटिव्ह केअर वगैरे सगळं मिळवून त्यांची मुलगी जे काय डोनर आहे शांतावा, तिचं 16 मार्चला त्यांचं डिस्चार्ज झालं. आता आणि 1-2 दिवसात आम्ही ते रेसिपियंटला पण डिस्चार्ज करतो. किती दिवस काळजी घ्यावी लागते? ते रेसिपियंटला तरी आयुष्यभर काळजी घ्यायला लागते. का म्हणजे त्यांनी फॉरेन किडनी असल्यामुळं त्यांना औषध घ्यायला लागते. दर 2-3 महिन्यातून एकदा डॉक्टरला भेटायला पाहिजे आणि थोडं काहीतरी टेस्ट वगैरे असतं तर ते करून घ्यायला लागणार. तर पण आयुष्यभर त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. इथे ह्या हॉस्पिटलमध्ये पहिलंच हे ट्रान्सप्लांट फर्स्ट आहे इकडं. का म्हणजे आम्ही परमिशनसाठी 1 वर्षापूर्वी घातलं होतं. ते सगळं इन्स्पेक्शन केल्यावर गव्हर्नमेंटाने 6 महिन्यापूर्वी आम्हाला परमिशन दिलं या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रान्सप्लांट करू शकतो म्हणून.